नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 4 कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज यातील दुसरा दस्तऐवज म्हणजेच नियमावलीचा अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहिलं घटनापत्रक. मग यामध्ये घटनापत्रक म्हणजे काय, घटनापत्रकाची वैशिष्ट्ये, घटनापत्रकातील महत्त्वाची कलमे आणि त्या कलमामध्ये दुरुस्ती आपण करू शकतो किंवा नाही, किंवा दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं. तर आज आपण पाहूयात कुठल्याही कंपनीचा दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज जो नोंदणीसाठी लागतो आणि त्या दस्तऐवजातील नियम तरतूद अटीनुसारच कंपनीचे कामकाज चालते. पाहूयात नियमावली. बघा, नियमावली हा कंपनीचा दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो कंपनी नोंदणी कार्यालयात नोंदणीसाठी घटनापत्रकासोबत सादर करणे आवश्यक आहे. नियमावलीत कंपनीसाठीचे मूलभूत नियम असतात. नावच आहे नियमावली, नियमांची यादी. बघा, नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी नमूद केलेले नियम, अटी व तरतुदी असतात. अंतर्गत व्यवस्थापन म्हणजे कंपनीचे दैनंदिन कामकाज, कंपनीचे चालणारे जी काही कामं आहेत त्या संबंधीचे नियम. त्याचबरोबर संचालक मंडळाचे हक्क, अधिकार, जबाबदारी, व्यवसाय कार्यपद्धती याविषयी त्यामध्ये सरळ सरळ नमूद केलेलं असतं. नियमावली हे कंपनी सभासद तसेच सभासदांमध्ये आपापसात संबंध निर्माण करतात. आता पाहूयात नियमावलीची व्याख्या. बघा, कंपनी कायदा 2013 नुसार कलम 2 उपकलम 5 नुसार मूलतः कंपनी कायद्यानुसार डबल अवतरण चिन्हात लिहायचं, इथं लिहिलं नाही पण तुम्ही लिहायचं आहे. व्याख्या ही डबल अवतरण चिन्हातच हवी. परत एकदा, कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 5 नुसार डबल अवतरण चिन्हात कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजे नियमावली होय. बघा, कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केले आणि वेळोवेळी सुधारितही केले असे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजे नियमावली होय. नियमावली हा लिखित स्वरूपातील दस्तऐवज आहे. कसा आहे? लिहिलेला, तोंडी बोललेला नाही. ज्याच्यामध्ये नियम व तरतुदी दिलेल्या असतात त्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी मदत करतात. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे कंपनी कायदा 2013 विशिष्ट नियम सांगत नाही. प्रत्येक कंपनीला अधिकार असतो अंतर्गत व्यवस्थापनाचा किंवा काम कसं करायचं याविषयी आपले नियम आपणच ठरवायचे याचा. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे कंपनी कायदा 2013 हा विशिष्ट नियम सांगत नाही. नियमावलीतील कोणतेही नियम, घटनापत्रक कंपनी कायदा 2013 किंवा इतर कोणत्याही कायद्याशी विसंगत नसावेत. एवढीच एक अट कंपनी कायदा सांगतो की तुम्ही जे नियम करणारे ते नियम इतर कायद्यांना विसंगत नसावेत. नियमावलीमधील कोणत्याही नियमामुळे कंपनीच्या अधिकारात घटनापत्रक, कंपनी कायदा किंवा इतर कोणत्याही कायद्यापेक्षा वाढ होऊ नये. भाग विक्री, जप्त केलेले भाग, भागांचे हस्तांतरण, भागांचे व कर्जरोख्यांचे संक्रमण, कार्यपद्धती, व्यवस्थापकीय मंडळाचे अधिकार, जबाबदारी या सर्व गोष्टी या नियमावलीमध्ये नमूद केलेल्या असाव्यात. कंपनी कायदा 2013 नुसार नियमावलीचे नमुने तक्ते हे FGHIJ असे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीसाठी नमूद केलेले असेल. जसं घटनापत्रकामध्ये आपण पाहिलं ABCDEF E पर्यंत, तसेच नियमावलीचे पुढचे तक्ते FGHIJ. जशी कंपनी तसा तिचा नियमावलीचा नमुना तक्ता. नियमावलीत कंपनीला लागू असलेले सर्व नियमांना समाविष्ट करणं गरजेचं आहे. कायद्यानुसार घटनापत्रकावर ज्यांनी स्वाक्षरी केली आहे, ज्या सभासदांनी आपलं नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय आणि एक साक्षीदारासह सही केली आहे त्यांची सही नियमावलीवर असणं गरजेचं आहे. बघा, अतिरिक्त माहिती दिली आहे. कंपनी कायदा 2013 नुसार नमुना नियमावली तयार केलेली आहे. त्याचे प्रकार: तक्ता F हा फक्त भागाने मर्यादित कंपनीसाठी, तक्ता G हमीने मर्यादित व भागाने मर्यादित कंपनीसाठी, तक्ता H हमीने मर्यादित कंपनी पण भागाने मर्यादित नसलेल्या कंपनीसाठी, तक्ता I अमर्यादित कंपनी भाग भांडवल असलेली, तक्ता J अमर्यादित कंपनी पण भाग भांडवल नसलेली. असा नियमावलीचे वेगवेगळे तक्ते यांना वेगवेगळ्या कंपनीनुसार वेगवेगळे तक्ते आहेत.
आता नियमावलीत काय काय असावं म्हणजेच नियमावलीतील तपशील. नियमावलीत कुठले कुठले नियम असतील, कशाशी संदर्भात असतील, तो तपशील पाहूयात. बघा, कंपनी कायदा 2013 परिशिष्टातील परिशिष्ट जसेच्या तसे किंवा बदल करून नियमावली स्वीकारू शकते. आता कंपनी कायदा 2013ने तुम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाही आहे की आता तुम्ही नियमावली तयार करायची म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे असंही नाही. त्यांनी तुम्हाला एक नियमावली तयार करून दिली आहे कायद्यानुसार, मग ती तुम्ही जशीच्या तशी घ्या किंवा तुम्हाला हवा तो बदल करून घ्या. मग बघूया नियमावलीतील सर्वसाधारणपणे तपशील. आकडा 1, नियमावलीत भाग भांडवल, त्यांची किंमत, भाग भांडवलाचे विभाजन आणि भागाचा प्रकार याविषयी नियम असतात. दुसरं, भागांच्या प्रकारानुसार भागधारकांचे अधिकार असतात. भाग वाटप कसे होईल, भाग हप्ता मागणी कशी होईल, भाग जप्ती याची कार्यपद्धती असते. चौथं, भागांचे हस्तांतरणचे नियम आणि त्याची कार्यपद्धती असते. 5वं, कंपनीचा धारणाधिकार म्हणजे कंपनी भाग कसे धारण करू शकते त्याचे नियम असतील. भाग भांडवलात वाढ करायची आहे, कमी करायचे, बदल करायचे याविषयीचे तपशील असतील. व्यवस्थापक व अधिकारी यांची नियुक्ती कशी केली जाईल, त्यांचे वेतन, अधिकार, कर्तव्य याविषयी नियमावली असेल. भागांचे भागसाठ्यात रूपांतर करायचे त्याविषयीची कार्यपद्धती असेल. सभेची सूचना, मतदान हक्क, प्रतिनिधी, मतदान, गणसंख्या याचे नियम असतील. कंपनीचे हिशोब, अंकेक्षण, राखीव निधी, लाभांश याविषयीचे नियम असतील. कर्जाऊ भांडवल उभारायचं असेल तर त्याच्या पद्धती, त्याचे नियम असतील. भाग प्रमाणपत्र व दुय्यम भाग प्रमाणपत्र देणे याची कार्यपद्धती असेल. अंकेक्षण समिती, वेतन समिती, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी यांचे गठन व संरचना असेल. कंपनीचे विसर्जनाची पद्धत याविषयीची नियमावली असेल. कंपनीची लवाद व्यवस्था, लवाद म्हणजे कायद्याची व्यवस्था असेल. विधी व्यवस्था, नुकसान भरपाई जर भागधारकांना, कर्जरोखेधारकांना किंवा कंपनीच्या सभासदांना, ग्राहकांना द्यायची असेल तर त्याविषयीचे नियम असतील. अशा प्रकारे 16 तपशील हे या नियमावलीमध्ये याच्याही पलीकडं असतात. आता कंपनीचा धारणाधिकार म्हणजे काय बघा, जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम, देय रक्कम सभासद भरत नाहीत तोपर्यंत कंपनीकडे भागांवरील ताबा असण्याचा अधिकार असतो. समजा मी कंपनीकडून एक 100 भाग घेतलेत आणि माझे 100 भागाचे जवळपास 10 रुपये प्रमाणे 1000 रुपये होत आहेत आणि मी फक्त किती दिले, 1000मधले 700 रुपये दिले, 300 रुपये राहिले. तर मग ते 300 रुपयाचे जे 30 भाग आहेत, 300 रुपयाचे जे 10 रुपये प्रमाणे जे 30 भाग आहेत ते कंपनीकडेच राहणार. म्हणजे ते कंपनीचा धारणाधिकार, म्हणजे जेवढे पैसे मी दिले नाहीत तेवढ्या रकमेचे भाग हे कंपनी धारण करू शकते. भले मी खरेदी केलेले असले तरी मी जोपर्यंत पूर्ण पैसे देत नाहीत तोपर्यंत भाग माझ्याकडं नाही. त्यांचा धारणाधिकार कुणाकडं? कंपनीकडं. आलं लक्षात? आता बघूयात, खाजगी कंपनीच्या नियमावलीत खालील प्रतिबंध आवश्यक आहे. जर कंपनी खाजगी असेल तर तिच्या नियमावलीत काय काय असणं गरजेचं आहे बघा. जास्तीत जास्त 200 सभासद संख्या, आता ही खाजगी कंपनीचं नियमच आहे. भाग हस्तांतरणावर निर्बंध असेल, कोणी कधीही भाग याच्या नावावरून त्याच्या नावावर करू शकत नाही, त्याला काहीतरी नियम, अटी, पद्धत आहे. भाग, कर्जरोखे अथवा कोणत्याही प्रकारच्या प्रतिभूतींच्या सार्वजनिक विक्रीवर निर्बंध. आपल्याला माहिती आहे खाजगी कंपनी भागांची किंवा इतर प्रतिभूतींची सार्वजनिक विक्री करू शकत नाही. आता तटबंधित नियमावली, एंटररेंच्ड आर्टिकल्स. आता तटबंधित नियमावली हा काय प्रकार आहे बघा. नियमावलीत काही नियम, तरतुदी हे केवळ विशेष ठराव मंजूर करून बदलता येत नाही, तर त्यासाठी कायद्यात नमूद केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे. समजा मला नियमावलीत बदल करायचे आहेत तर मला सभासदांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव करावा लागतो. विशेष ठराव म्हणजे जवळपास 75% सभासदांनी त्याला मंजुरी दिली पाहिजे. पण काही नियम असे असतात हे केवळ विशेष ठराव मंजूर करून बदलता येत नाही, तर त्यासाठी कायद्यात नमूद केलेल्या कार्यपद्धतींचं पालन करणं आवश्यक असतं. बघा, कंपनीच्या नावात जर बदल करायचा असेल तर 10 पैकी 9 मताधिक्य असणं आवश्यक असतं. म्हणजे एक व्यक्ती नाही म्हणते पण बाकी सगळे हो म्हणतात तर कंपनीच्या नावात बदल करता येतो.
नियमावलीतील असे नियम कंपनी स्थापनेच्या वेळी किंवा नंतरही निश्चित केले जाऊ शकतात. त्यालाच काय म्हणायचं? तटबंधित नियमावली. कायद्यानुसार तेवढं मत पडणं गरजेचं आहे, मताधिक्य असणं गरजेचं आहे, तरच बदल करता येतो. आता पुढचा घटक पाहूयात, नियमावलीतील बदल. आता नियमावलीत बदल करायचा, मग कसा करायचा? कंपनी कायद्यानुसार घटनापत्रकातील तरतुदीनुसार नियमावलीत विशेष ठराव सर्वसाधारण सभेत संमत करून बदल करता येऊ शकतो. कंपनीच्या नियमावलीतील बदल हा मूळ नियमावली एवढाच सभासदांवर बंधनकारक असतो. मग आता कसा बदल करता येतो ते पाहूया. बघा, आकडा 1, नवीन नियमावलीचा अथवा कायद्याचा अंगीकार करणे. नियमावलीतील काही मजकूर काढून टाकणे. नियमावलीत काही मजकूर समाविष्ट करणे. नियमावलीतील नियमांसाठी पर्यायी नियम समाविष्ट करणे. नियमावलीत दुरुस्ती करणे. यानुसार आपल्याला बदल करता येतो. आता पाहूयात अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. आता आपण मगापासून म्हणतोय की ही नियमावली कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी आहे किंवा अंतर्गत कामकाजासाठी आहे. मग त्याचा सिद्धांत काय? असं समजलं जातं की काही दस्तऐवज व माहिती, पहा, काही दस्तऐवज व माहिती ही अंतर्गत असते. बाहेर व्यक्तीला ती गोपनीय असते. म्हणजे बाहेरच्या व्यक्तींना ती समजली नाही पाहिजे तर कंपनी तोट्यात येऊ शकते. काही महत्त्वाचे कोटेशन्स असतील, काही महत्त्वाचे टेंडर असतील, त्यामध्ये आपण जी रक्कम टाकलेली आहे ती इतर लोकांना कळायला नको. लोक त्यापेक्षा कमी रक्कम टाकतील आणि टेंडर त्यांनाच जाईल. बरोबर का? मी जी अंतर्गत आणि गोपनीय माहिती ही फक्त कंपनीच्या आतल्या आणि महत्त्वाच्या लोकांना माहिती पाहिजे, ती बाहेरच्या लोकांना कळू नये. मग हे महत्त्वाचं आहे कंपनीसाठी. मग बाहेरील व्यक्तीला फक्त घटनापत्रक आणि नियमावलीद्वारे मिळणारी माहितीच, तेवढीच माहिती त्यांना मिळते. बघा, अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत असं नमूद करतो की कंपनीशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना अंतर्गत व्यवस्थापनातील किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेले कामकाज बरोबर आहे की नाही हे पाहण्याची गरज नसते. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत काय सांगतो की आत काय चाललंय हे बाहेरच्यांना कळायची काही गरज नाही. म्हणजे कंपनीशी व्यवहार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना अंतर्गत व्यवस्थापनातील व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेले कामकाज बरोबर आहे की नाही हे पाहण्याची गरज नसते. घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनी कृती करते असे मानले जाते. हा झाला अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत हा बाहेरील व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी केलेला आहे. अंतर्गत नियमाबाबत चौकशी करण्याची आवश्यकता किंवा जबाबदारी त्यांच्यावर नाही. ही होती नियमावली. आता इथं कृतीमध्ये तुम्हाला टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचं घटनापत्रक व नियमावलीची वेबसाईट दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की घटनापत्रक कसं असतं आणि नियमावली कशी असते. त्यानंतर कंपनीच्या दस्तऐवजापैकी पुढचा महत्त्वाचा दस्तऐवज पाहूयात, माहितीपत्रक. तुम्हाला माहिती आहे की कंपनी भागांची विक्री करते, कर्जरोख्यांची विक्री करते, ठेवी स्वीकारते, बरोबर का? आणि त्याद्वारे भांडवल उभारणी करते. मग आता हे जेव्हा विक्रीची पद्धत आहे किंवा ठेवी स्वीकारण्याची जी पद्धत आहे ही जनतेला कळणार कशी की तुम्ही भागांची विक्री करताय, तुम्ही कर्जरोख्यांची विक्री करताय ॲज अ कंपनी. मग अशा वेळेस जे पत्रक प्रसिद्ध केलं जातं त्याला माहितीपत्रक असे म्हणतात. बघा, माहितीपत्रक म्हणजे काय? सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग भांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास माहितीपत्रक असे म्हणतात. माहितीपत्रकात कंपनी संबंधी, भाग भांडवलासंबंधी आवश्यक ती माहिती असते. गुंतवणूकदारांना प्रतिभूती खरेदी करण्याचे आवाहन या पत्रकातून केले जाते. एक पॅम्पलेट टाईप माहितीपत्रक असतं ज्यात कंपनीची संपूर्ण माहिती असते जेवढी गरजेची आहे. आणि त्यात गुंतवणूकदारांना आमच्या कंपनीचे प्रतिभूती तुम्ही खरेदी करा असं आवाहन केलं जातं. त्यालाच म्हणायचं माहितीपत्रक. आता पाहूयात माहितीपत्रकाची व्याख्या. पहा, कंपनी कायदा 2013च्या कलम 2 उपकलम 70 नुसार माहितीपत्रक म्हणजे माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय. बघा, माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय. यात
कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहितीपत्रक आणि शेल्फ माहितीपत्रक यांचा समावेश होतो. माहितीपत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदी करण्यासाठीचे सूचनापत्रक, परिपत्रक, जाहिरात इत्यादी तर्फे आवाहन केले जाते. थोडक्यात काय लक्षात घ्या, माहितीपत्रक म्हणजे सार्वजनिक कंपनी प्रतिभूती विक्रीसाठी सामान्य जनतेला प्रतिभूती खरेदी करण्याचे आवाहन ज्याद्वारे करते त्याला माहितीपत्रक म्हणतात. माहितीपत्रकात खरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असावी. त्याद्वारे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतात. आता बघा, कंपनीकडून ज्या ज्या प्रकारची माहितीपत्रक वितरित केले जातात त्या माहितीपत्रकाचे प्रकार. पहिला आकडा 1, संक्षिप्त माहितीपत्रक. संक्षिप्त, छोटासा. याच्यामध्ये काय, ठळक बाबी असतात. ज्या प्रतिभूती विकायला काढल्यात किंवा कंपनीविषयी ठळक बाबी असतात. माहितीपत्रकाचा महत्त्वाचा भाग असतो संक्षिप्तरित्या. छोटंसं सगळं पण महत्त्वाचं, शॉर्ट बट स्वीट. त्याला काय म्हणायचं, संक्षिप्त माहितीपत्रक. परत एकदा, माहितीपत्रकात ठळक बाबी थोडक्यात नमूद केलेल्या असतात. महत्त्वाचा भाग असतो पण तो संक्षिप्तरित्या असतो. हे सुरुवातीचे भाग विक्री व कर्जरोखे विक्री करताना अर्जासोबत जोडलेले असते. अशा प्रकारचे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळी वितरित करते. जेव्हा IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर, कंपनीची स्थापना झाली आणि कंपनी सुरुवातीचं भाग भांडवल विकते किंवा प्रतिभूती विकतीये, अशा वेळेस हे माहितीपत्रक वापरलं जातं. दुसरा प्रकार पहा, बहुविध माहितीपत्रक. सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारते. अशा प्रत्येक भांडवल उभारणी वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे आवश्यक असते. माहितीपत्रक तयार करण्याची व नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी शेल्फ माहितीपत्रक तयार करते. शेल्फ माहितीपत्रक हे पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत चालू शकते. काय कळलं, बहुविध माहितीपत्रक, सार्वजनिक कंपनी तिच्या गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारत असते. अशा वेळी प्रत्येक वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करायचे का, प्रत्येक वेळेस माहितीपत्रक तयार करायचं का, नाही. मग अशा वेळी प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी शेल्फ माहितीपत्रक तयार केलं जातं. हे 1 वर्षापर्यंत चालतं. वर्षासाठी एकच बहुविध म्हणजे माझी सगळीच माहिती असते. मग प्रतिभूती विक्रीच्या आवाहनापासून 1 वर्षापर्यंत केलेल्या आवाहनासाठी तपशील पत्रक कंपनी नोंदणी अधिकारी कार्यालयात वेळोवेळी सादर करावे लागते. जे काही कंपनी करते त्याची सगळ्याची एक प्रत ही कंपनी नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेलीच पाहिजे. या माहितीपत्रकाच्या तपशिलामध्ये सर्व नवीन घडलेल्या महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या असाव्यात. जसे की मालमत्ता गहाण आहे, अनामित रक्कम ठेवून कर्ज घेतले, प्रथम प्रतिभूतींच्या विक्रीच्या वेळी व त्यानंतरच्या विक्रीच्या वेळी आर्थिक स्थितीमध्ये बदल झालाय. त्यानंतर तिसरा प्रकार बघा, अपुरे रेड हेरिंग माहितीपत्रक. रेड हेरिंग माहितीपत्रक हे अपूर्ण माहितीपत्रक असतं, कारण यामध्ये प्रतिभूतींची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंमत यांचा संपूर्ण तपशील समाविष्ट नसतो. हे सामान्यतः भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या अंतर्गत वितरित केले जातात. अपूर्ण माहितीपत्रक म्हणजेच काय, रेड हेरिंग माहितीपत्रक. आता सार्वजनिक भागवाटप म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर IPO. सार्वजनिकरित्या सर्वप्रथम जर कंपनी नुकतीच स्थापन झाली आणि पहिलेच भाग विकतीये तर ते काय झालं, सार्वजनिक भाग वाटप. आणि बुक बिल्डिंग प्रक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे कंपनी सार्वजनिक मागणीनुसार प्रतिभूतीची वाटप किंमत निर्धारित करते. रेड हेरिंग माहितीपत्रकाला समान दायित्व असते जे माहितीपत्रकाला असते. सदस्यता यादीला सुरुवात करण्या अगोदर कंपनीने कमीत कमी 3 दिवस आधी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे रेड हेरिंग माहितीपत्रक दाखल करणे आवश्यक आहे. आता पुढचा प्रकार पाहूया, लेटर ऑफ ऑफर. कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते, म्हणजे कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागाच्या प्रमाणात भाग वाटप करते. अशा वेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते. यात प्रस्तावाचा तपशील समावेश असतो. लक्षात घ्या, प्रथम भाग विक्री जनतेला झालेली आहे, भागधारक कंपनीचे आहेत आणि त्याच भागधारकांना परत हक्क भाग दिले जातात.
म्हणजे त्यांच्या भागाच्या प्रमाणात दुसरे भाग वाटप केले जातात, त्याला म्हणायचं लेटर ऑफ ऑफर. 5, ऑफर लेटर. जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतींचे वाटप करते, बघा जेव्हा खाजगी कंपनीमध्ये असं होतं, जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतींचे वाटप करते तेव्हा कंपनी गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला ऑफर लेटर देते. खाजगीरित्या भागविक्री म्हणजे एखादी कंपनी गुंतवणूकदाराच्या कोणत्याही निवडक गटास तिचे भाग वितरित करीत असते. माहिती पत्रकातील मजकूर आपण पाहूयात. माहिती पत्रकामध्ये किती मजकूर आहे, त्यानंतर दंडात्मक कार्यवाही किती आहे, खोट्या विधानासाठी जबाबदारी काय काय आहे ते पाहूयात. बघा हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण नियमावली आणि माहिती पत्रक दोन्ही आपण याच्यामध्ये समाविष्ट करत आहोत. आता बघूयात माहिती पत्रकातील मजकूर काय. आता माहिती पत्रकात काय काय असतं. पहिलं, माहिती आणि अहवाल. कंपनी कायद्यानुसार माहिती पत्रकामध्ये कंपनीचं नाव, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, स्वरूप, वाटप केल्या जाणाऱ्या प्रतिभूतींची संख्या आणि किंमत, लीड मर्चंट बँकर्स, भाग वाटपासाठी निबंधक, जिथे भाग सूचीबद्ध आहे त्या भागबाजाराचे नाव, सामान्य जोखमीचं कलम, कंपनीच्या प्रतिभूती विक्रीचा पहिला आणि शेवटचा दिनांक इत्यादी समाविष्ट असतो. त्याचबरोबर आर्थिक बाबींची माहिती देणारा अहवाल असतो. आता माहिती आणि अहवाल. एखाद्या भागधारकाला जर तुम्हाला एखाद्या कंपनीचे भाग खरेदी करायचे तर तुम्हाला कंपनीबद्दल काय काय माहिती पाहिजे. एक तर कंपनीचं नाव माहिती पाहिजे, तिचं नोंदणीकृत कार्यालय कुठे ते माहिती पाहिजे, तिचा दूरध्वनी क्रमांक, कुणाशी आपल्याला संपर्क करायचा आहे, ईमेल पाहिजे, भाग कसे आहेत, प्रतिभूतीचं स्वरूप, किती प्रतिभूती विकल्या जाणार आहेत, त्यांची संख्या आणि किंमत, लीड मर्चंट बँकर्स, बँका कोणत्या कोणत्या आहेत त्यात समाविष्ट, त्यानंतर भाग वाटपासाठी त्यांनी काय काय निर्बंध तयार केले, काय काय नियम तयार केलेत, सूचीबद्ध भाग असतील म्हणजे नोंदणीकृत रजिस्ट्रेशन केलेले भाग असतील तर त्या भाग बाजाराचं नाव, सामान्य जोखमीचं कलम असेल की बाबा भाग खरेदी करताना आपल्याला किती प्रकारची जोखीम आहे, धोका आहे त्याची माहिती, कंपनीच्या प्रतिभूतीची विक्रीचा म्हणजे कंपनी ही विकतीये तिचा पहिला आणि शेवटचा दिनांक, त्याचबरोबर कंपनीची आर्थिक बाबी म्हणजे कंपनी किती फायद्यात आहे, तोट्यात आहे, तिच्याकडे किती भांडवल आहे, याविषयी सगळी माहिती या माहिती पत्रकात असायला पाहिजे. सेबी माहिती आणि अहवाल माहिती पत्रकाचे समाविष्ट करण्याचे निर्देश देते. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही प्रतिभूती नियामक महामंडळ आहे. तर तिने स्पष्ट सांगितलंय त्यांच्या कायद्यानुसार अहवाल आणि माहिती ही माहिती पत्रकामध्ये समाविष्ट असलीच पाहिजे. बघा, लीड मर्चंट्स बँकर्स म्हणजे अशा वित्तीय संस्था ज्या भाग विक्रीसाठी मार्गदर्शन करतात. भाग वाटपासाठी निबंधक म्हणजेच काय, भाग अर्ज व शुल्क स्वीकारण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांच्या नोंदी ठेवण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी. जिथे तुम्हाला भाग अर्ज मिळणार आहे, जिथे तुम्हाला पैसे भरायचे आहेत, आणि जो गुंतवणूकदारांनी किती पैसे दिले, कुणाकुणाचे अर्ज आले, त्यातले अपूर्ण अर्ज कुठले, पूर्ण अर्ज कुठले, याचं सगळ्याचं लेखाजोखा म्हणजे हे सगळ्यांच्या नोंदी ठेवणारे एक अधिकारी म्हणजे भाग वाटपासाठी निबंधक. आपण कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तो निबंधक. दुसरं, घोषणापत्र. आता माहिती पत्रकात घोषणापत्र असावं. कंपनीच्या प्रत्येक माहिती पत्रकात कंपनी कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन केले आहे व सदर माहिती पत्रकात कंपनी कायदा 2013, प्रतिभूती करार कायदा 1956 आणि सेबी कायदा 1992 यामधील तरतुदी विरुद्ध कोणतीही बाब नसल्याचे निवेदन द्यावं लागते. थोडक्यात काय, कंपनीने घोषणा करायची की जे काय आम्ही प्रतिभूती आता विकतोय किंवा प्रतिभूतींची विक्री करतोय त्या बाबतीत सर्व कायदेशीर बाबींचे पालन आम्ही केलेले आहे. तिसरं, तज्ज्ञांचे विधान. माहिती पत्रकामध्ये कंपनीचे चिटणीस, हिशोब तपासनीस, कायदेशीर सल्लागार इत्यादी तज्ज्ञांनी त्यांनी तपासलेल्या बाबींबद्दल विधान असू शकते. माहिती पत्रकाचे वाटप करण्यासाठी तज्ज्ञांनी लेखी संमती देणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथं, कंपनी कायद्याने विहित केलेल्या इतर बाबी. माहिती पत्रकातील संबंधातील कायदेशीर बाबी. आता कंपनी कायद्याने माहिती पत्रकासंबंधी कोणत्या कायदेशीर बाबी सांगितल्या की ज्यांचं पालन झालंच पाहिजे. बघा, माहिती पत्रकाचा मसुदा सार्वजनिक करणं पहिली कायदेशीर बाब. कंपनीकडून सेबीकडे दाखल केलेले मसुदा माहिती पत्रक जनतेस आणि भाग बाजार यामध्ये उपलब्ध करावे जेथे कंपनी आपले भाग सूचीबद्ध करू इच्छिते.
कंपनीने हे जे माहितीपत्रक आहे ना ते जनतेला पण द्यायचं आहे आणि भागबाजारात पण उपलब्ध करून द्यायचं आहे. दुसरं, संचालकांची स्वाक्षरी. माहितीपत्रकावर सर्व संचालकांनी किंवा अधिकृत अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली पाहिजे, म्हणजे त्याला तुम्हाला जबाबदार धरता येईल. माहितीपत्रकाची नोंदणी झाली पाहिजे. माहितीपत्रक जनतेस वितरित करण्या अगोदर माहितीपत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकारी कार्यालयात दाखल करावी लागते. त्यानंतर माहितीपत्रकावरील तारीख, कंपनीच्या प्रसिद्ध करावयाच्या माहितीपत्रकावर तारीख असावी. माहितीपत्रकावरील तारीख, माहितीपत्रक प्रसिद्धची तारीख केली समजली जाते. माहितीपत्रकावर तारीख पाहिजे, त्याशिवाय कळणार कसं ही जुनी आहे का नवीन आहे. त्यानंतर माहितीपत्रकाचे सार्वजनिक वाटप. माहितीपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केल्यानंतर 90 दिवसांच्या आत जनतेसाठी प्रसिद्ध केले पाहिजे. मग ते अनुपालन न केल्यास दंडात्मक कारवाई कोणती? ह्या ज्या कायदेशीर बाबी आपण बघितल्या की सार्वजनिक मसुदा सार्वजनिक करायचा आहे, संचालकांची स्वाक्षरी पाहिजे, माहितीपत्रकाची नोंदणी झाली पाहिजे, माहितीपत्रकावर तारीख नमूद केलेली पाहिजे आणि माहितीपत्रकाचे सार्वजनिक वाटप केले पाहिजे. नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केलं की 90 दिवसांच्या आत म्हणजे 3 महिन्यांच्या आत जनतेसाठी प्रसिद्ध केलं पाहिजे. मग याचं अनुपालन नाही झालं तर दंडात्मक कारवाई कोणती होऊ शकते? बघा, माहितीपत्रकासंबंधी वर नमूद केलेल्या तरतुदींचे पालन न केल्यास कंपनीला आकडा 1 रुपये 50,000 ते 3,00,000 रुपये इतका दंड आकारला जाऊ शकतो. कंपनी कायद्याचं उल्लंघन झालं की कंपनीला 50,000 ते 3,00,000 एवढा दंड आकारला जाऊ शकतो. दुसरं, असं माहितीपत्रक ज्या व्यक्तीने वितरित केलंय किंवा ज्या व्यक्तीची सही आहे त्या माहितीपत्रकावर त्या प्रत्येक व्यक्तीस 3 वर्ष तुरुंगवास किंवा 50,000 ते 3,00,000 दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रित होऊ शकतात. कायद्याचं उल्लंघन झालं एवढ्या शिक्षा आहेत. आता पाहूयात माहितीपत्रकातील असत्य विधान व त्याचे परिणाम. आता आपल्या कंपनीच्या प्रतिभूती सर्वांनी खरेदी कराव्यात यासाठी कधी कधी खोटंही बोललं जातं. मग असं जर असत्य विधान असेल तर त्याचे परिणाम काय आहेत ते बघूया. गुंतवणूकदार हा माहितीपत्रकातील माहितीच्या आधारे गुंतवणुकीचा निर्णय घेतो. त्यामुळे माहितीपत्रक वितरित करताना माहितीपत्रकातील असलेली माहिती अचूक असल्याची आणि महत्त्वाची माहिती वगळली गेली नाही याची दक्षता घ्यावी. मग असत्य निवेदन म्हणजे काय? माहितीपत्रकातील एखादे विधान, स्वरूप व संदर्भाहून दिशाभूल करणारे आहे का? एखाद्या विधानाचा समावेश किंवा एखादे विधान वगळल्यामुळे दिशाभूल होतीये का? एखादं विधान आणि संदर्भ दिशाभूल करते गुंतवणूकदारांची किंवा एखाद्या विधान मुद्दाम दिलंच नाहीये, जाणीवपूर्वक दिशाभूल केली आहे, जर असं असेल तर ते असत्य निवेदन असतं. मग अशा वेळी गुंतवणूकदारांनी असत्य विधानाला बळी पडून जर भाग खरेदी केले तर ते कंपनी विरुद्ध दावा दाखल करू शकतात. मग माहितीपत्रकातील असत्य व चुकीच्या विधानासाठी कंपनी व जबाबदार अधिकारी यांना पुढील दायित्वासाठी सामोरे जावे लागते. बघा, खोटं विधान केलं, असत्य विधान केलं तर दिवाणी जबाबदारी गुंतवणूकदारास नुकसान भरपाई द्यायची, त्याने जेवढी मागितली तेवढी. दुसरं, फौजदारी जबाबदारी. कंपनी किंवा तिचे अधिकारी यांना दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता या धड्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे एकमेव फरक घटनापत्रक आणि नियमावली. आता हे तुम्हाला मी अभ्यासाला देत आहे. इथंच आपलं प्रकरण 4 संपलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण कंपनीचे 3 महत्त्वाचे दस्तऐवज पाहिले. पहिलं घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक. आलं लक्षात? धड्याखालचे स्वाध्याय तुम्ही सोडवायचे. इथंच प्रकरण 4 संपतंय. धन्यवाद.